लेक्चरमध्ये या लेक्चरमध्ये जेवढी पण थिअरी आहे, जेवढी थिअरी इम्पॉर्टंट वाटते तेवढी सगळी थिअरी आपण या लेक्चरमध्ये ॲड करणार आहोत. ओके, तो प्रश्न पहिला विचारलेला आपल्याला. आता पहिला प्रश्न आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया जी आहे याची कन्सेप्ट आपल्याला विचारलेली आहे. याची कन्सेप्ट जी शिकायला जर गेलो आपण तर याच्या कन्सेप्टमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतात. पण आता असतं काय बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया, इनर्शियाचा अर्थ होतो रेजिस्टन्स. तो याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट जर का फिरत असेल तर त्या फिरण्याला, त्या रोटेशनला, समजा मला काय करायचं, एखादी समजा ही प्लेट होती गोल, त्या गोल प्लेटला मी काय करतो, असे काठीने, एक काठी आहे समजा किंवा एखादी समजा काठी घेतली आणि याला या प्लेटला असं बांधून टाकलं किंवा फेविकॉलने आपण चिटकून टाकलं. या काठीला पकडून जर का प्लेटला फिरवली तर फिरवताना काय होईल, फिरेल आणि एक पर्टिक्युलर पॉईंट नंतर ती प्लेट थांबून जाईल पुन्हा. याचा अर्थ असा आहे की त्याला कोणतरी रोखून टाकलं, बरोबर का. तर त्याला बोलतो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे फिरवण्याला रोखणारा. कळलं का. समज कधी कधी काय होतं, एका ही ऑब्जेक्टला जर असं पॅक करून ठेवलं सेंटरमधून आणि फिरवत राहिलं तर ऑटोमॅटिक फिरत राहते, ती थांबतच नाही बिलकुल. पण याचा अर्थ त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, कमी. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया जर का जास्त असला तर प्लेट फिरते आणि लगेच थांबून जाते. आलं का. आणि कमी जर का असेल तर तिला प्लेट कंटिन्युअसली फिरतच राहते. मग आपल्याला त्याची डेफिनेशन परिषद लिहायची, असं बोलून चालणार नाही. काय डेफिनेशन येईल बघा. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया एखाद्या बॉडीचा जेव्हा तुम्ही काढतायत याचा अर्थ असा होतो की मुवमेंट ऑफ इनर्शिया जनरल एक्सप्रेशन बघा, त्याला आयने दाखवतो मुवमेंट ऑफ इनर्शियाला. आणि ते कशा पद्धतीने लिहितात बरं का, एरिया इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर, या पद्धतीने मुवमेंट ऑफ इनर्शियाला लिहितात. मग जर डेफिनेशन द्यायची आहे तर तुम्ही काय बोलणार, गुणाकारला बोलतात प्रोडक्ट, गुणाकारला बोलतात काय प्रोडक्ट. तर तुम्ही बोलणार पुढे बरं का, ए हा एरिया झाला, गुणाकार म्हणजे प्रोडक्ट झाला, आणि एच म्हणजे झालं हे डिस्टन्स. तो डिस्टन्सचा काय केला स्क्वेअर. तो साध्या भाषेमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शियाला कसं बोलणार, हा गुणाकार आहे एरिया आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. कोणाकोणाचा गुणाकार, या एरिया आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरचा हा गुणाकार आहे साध्या भाषेमध्ये, बरोबर का. तो ए एचचा स्क्वेअर मी बोलतोय. पण तुम्ही म्हणणार की सर एरिया तर ठीक आहे, एखादी समजा प्लेट आहे तर प्लेटचा एरिया काढून घेऊ आपण, एरिया भेटून जाईल. पण हा एच काय आहे, एच म्हणजे डिस्टन्स आहे. पण डिस्टन्स कुठलं आहे, ते डिस्टन्स तुम्हाला सांगावं लागेल. जेव्हा तुम्ही हे सगळं बोलणार की एरिया या प्लेटचा एरिया आहे आणि हे डिस्टन्स कुठून आहे हे जेव्हा तुम्ही सांगणार, याची डेफिनेशन होऊन जाईल. तो गुणाकारला बोलतो प्रोडक्ट. मग काय डेफिनेशन म्हणते बघा आता, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट एनी ॲक्सिस. कुठल्या पण ॲक्सिसला पकडून जर का तुम्ही त्या प्लेटला फिरवतायत, ते म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया काढतायत, तर ते कोणाच्या इक्वल असतं, इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द एरिया ऑफ द बॉडी, प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रोइडल फ्रॉम दॅट ॲक्सिस. याचा अर्थ काय होतो एकदम सोपा समजून सांगतो. हे बघा, समजा अशी एक बॉडी, ओके. या बॉडीचा सेंट्रोइडल ॲक्सिस म्हणजे सेंटरमधली ॲक्सिस ही वाली, याला बोलतात सेंट्रोइडल ॲक्सिस, बरोबर का. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आता मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया काय झाला बरं का, मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे ए एचचा स्क्वेअर. तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की मला या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग कसं काढणार तुम्ही, ठीक आहे. तो आपल्याला काय म्हणलं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी इज अबाउट एनी ॲक्सिस, कुठल्या पण ॲक्सिसच्या अबाउट. किंवा समजा मला या ॲक्सिसच्या अबाउट काढायचं आहे, बघा या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. सेंट्रोइडल ॲक्सिस कुठली आहे, ही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे, बघा ही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला जर का कुठल्या तरी एनी ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ दॅट बॉडी अँड डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रोइडल ॲक्सिस टू दॅट ॲक्सिस. हे जे दोन ॲक्सिस आहेत ना, ही सेंट्रोइडल ॲक्सिस आणि तुम्ही ज्या ॲक्सिसच्या अबाउट फिरवताय ती ॲक्सिस, या दोघांमधलं जे अंतर आहे त्याचा करायचा स्क्वेअर. तो इट इज द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ दॅट बॉडी अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम सेंट्रोइडल ॲक्सिस टू दॅट ॲक्सिस. याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा, एचचा स्क्वेअर. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू एरिया इंटू एचचा स्क्वेअर. आणि याचं एसआय युनिट काय असतं, याचं एसआय युनिट असतं MM⁴. काय असतं याचं एसआय युनिट, MM⁴. तो कशामध्ये मोजतात, MM⁴. तो तुम्हाला वाटलं असतं, तो लक्षात घ्या. परत नवीन याला समजून घेऊया. मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे, ए एचचा स्क्वेअर. याला कसं लिहायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ॲक्सिस, काय बोलायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ॲक्सिस. तो ही बॉडी आहे, कुठल्या पण ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, ही एनी ॲक्सिस आहे. तो मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू प्रोडक्ट म्हणजे गुणाकार, प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द बॉडी, एरिया ऑफ बॉडी अँड डिस्टन्स फ्रॉम, काय म्हणायचं, अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम सेंट्रोइडल ॲक्सिस टू दॅट ॲक्सिस. सेंट्रोइडल ॲक्सिस टू दॅट ॲक्सिस, हे जे डिस्टन्स आहे याचा काय करायचा स्क्वेअर. तर हा पूर्ण बॉडीचा एरिया काय आहे ए, या दोघांचा गुणाकार केला का मुवमेंट ऑफ इनर्शिया भेटते. आणि त्याचं युनिट काय सांगितलं मी, युनिट आहे याचा MM⁴. असं जमेल का. मग आता तो याला रिपीट कसं करून सांगतो मी, काय बोलायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ॲक्सिस इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ बॉडी अँड डिस्टन्स फ्रॉम अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम सेंट्रोइडल ॲक्सिस टू एनी ॲक्सिस.
जमेल. चला आता पुढे बघा दुसरं आता हे डेफिनेशन जे आहे ॲज इट इज लिहावे लागतात, त्यामुळे तुम्हाला लिहावं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये डेफिनेशन झाल्याच्या नंतर फॉर्म्युला बी लिहून टाकायचा, I = AH² आणि युनिट लिहून टाकायचं. युनिट करायचं पुढे mm⁴. आपण दुसरी डेफिनेशन बघणार आहोत, रेडियस ऑफ गायरेशनची. तो ही पण 2 मार्काला डेफिनेशन येते आणि याला मन लावून ऐका आता हे काय असतं. रेडियस ऑफ गायरेशन काय असतो याची कन्सेप्ट सांगून देतो मी तुम्हाला. जसं की काय आहे बघा, हा समजा एखादी ही बॉडी आहे, एखादी प्लेन बॉडी आहे, एखादी नोटबुक आहे, एखादं पाणी आहे, तो एखादा काहीतरी एक बॉडी, बरोबर का. या बॉडीची सेंट्रोइडल ॲक्सिस जी आहे ना, ही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे. समजा सेंट्रोइडल ॲक्सिस म्हणजे सेंटरमधली ॲक्सिस, ही एक ॲक्सिस आहे. याला समजा आपण बोलू जी ॲक्सिस. तो ही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे. ओके. तो सेंट्रोइडल ॲक्सिस ही जी ॲक्सिस आहे इथपर्यंत कळते. आता तुम्ही जर का पुढे बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल की या ॲक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर तो काय येईल, तो येईल IG. या ॲक्सिसला पकडून जर फिरवलं आणि या ॲक्सिसच्या अबाउट जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढला तर तो काय येईल, IG येईल. बरोबर की नाही. ओके. तो IG येईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, IG हा येणार आहे. तुम्ही काय करायचं, हा पूर्ण एरिया आहे ना, या पूर्ण एरियाचा काय बनवायचा, या पूर्ण एरियाची एक पट्टी बनवायची. काय बनवायची याची पट्टी. जसं की मी कलर चेंज करतो समजा आणि मी याची पट्टी बनवतो ब्ल्यू कलरने किंवा ब्लॅक कलरने बनवू. बघा या पूर्ण एरियाला जर का तुम्ही बनवायला गेलात तर तुम्ही समजा असा एरिया बनवून टाकला त्याचा. याचा अर्थ असा आहे, या पूर्ण एरियाला कॉन्सन्ट्रेट केला मी. नाही समजत आहे का. हा जो पूर्ण एरिया आहे या पूर्ण एरियाला काय करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि तुम्ही जी ॲक्सिस घेतली आहे सेंट्रोइडल ॲक्सिस, त्याला पॅरलल हा पूर्ण एरिया ठेवायचा, जमा करून द्यायचा, असं गोळा करून घ्यायचं. कळालं का. तो जेवढा एरिया आहे जसं की त्याला असं गोळा करून द्यायचा आणि अशी पट्टी बनवायची. ओके. आता तुम्ही जो आहे सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढला असेल IGच्या अबाउट, त्याची काही ना काही व्हॅल्यू आली असेल की नाही, बरोबर का. आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, AH². आता मला सांगा, हा जो एरिया तुम्ही नवीन इकडे सरकवला, हा एरिया किती आहे, जेवढा याचा एरिया होता हा टोटल तेवढाच एरिया येतो. एरिया तेवढाच आहे ना. पण तुम्हाला लक्षामध्ये येईल की हे जे अंतर आहे ना, आता इथून इथवर हे अंतर आहे आपल्याकडे H. हे अंतर काय आहे H. याचा तुम्ही काय करताय, स्क्वेअर. आणि हे जे अंतर आहे यालाच बोलतो आपण रेडियस ऑफ गायरेशन. याला काय बोलतो आपण, म्हणजे म्हणायचं काय, मला व्यवस्थित बारकाईने लक्षात घ्या. काय बोलतोय की सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला IG आला. काय आला, सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया घेतला, किती आला तो, IG. आता काय करायचं की हा पूर्ण एरिया तुम्ही एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करायचा, एका ठिकाणी काय करायचं, गोळा करायचा. पण कसा गोळा करायचा, सेंट्रोइडल ॲक्सिसला पॅरलल त्याला गोळा करायचा. आणि लक्षात घ्यायचं की सेंट्रोइडल ॲक्सिसच्या अबाउट जेव्हा तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढला, समजा त्याची व्हॅल्यू आली 10. किती आली व्हॅल्यू, 10. याचा एरिया तर सारखाच राहणार, एरिया राहू द्या A. मग तुम्ही जेव्हा याचा आन्सर एरिया काहीतरी असेल ना, एरियाची व्हॅल्यू मला माहिती आहे. आणि तुम्ही जर Hचा स्क्वेअर केला तर शिफ्ट सॉल्व आन्सर करून तुम्हाला H भेटून जाईल ना. हा H म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन. हा H म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन. समजलं का. म्हणजे मला काय बोलायचं आहे की सेंट्रोइडल ॲक्सिसपासून हे असं अंतर आहे की ज्या अंतरापर्यंत तुम्ही पूर्ण एरिया गोळा करताय. ठीक आहे, पूर्ण एरिया काय करताय, गोळा करताय. तो लक्षात घ्या. नवीन व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला, समजून सांगतो. मग इकडे तो याला आपल्याला डेफिनेशनमध्ये लिहायचं आहे. तो डेफिनेशन बघू काय आहे, बघूया. डेफिनेशन काय सांगते बघा, इट इज द डिस्टन्स फ्रॉम द गिवन ॲक्सिस ॲट विच एंटायर एरिया ऑफ द गिवन फिगर इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट. पूर्ण एरिया आपण काय केला, कॉन्सन्ट्रेट केला. तो अंतर कुठून आहे, हे गिवन ॲक्सिसपासून तर पूर्ण एरिया तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आहे ना, याच्यामधलं अंतर आहे बाळांनो. ही एक ॲक्सिस आहे, बरोबर की नाही. आणि इथं एरिया आपण काय केलेला आहे, एरिया सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट. काय बोलायचं, एरिया सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट. मग डेफिनेशन काय होईल, ही ॲक्सिसपासून तर एरिया सपोज टू बी कॉन्स्टंट इथपर्यंत हे अंतर म्हणजे आपलं रेडियस ऑफ गायरेशन. H बोला किंवा याला R ने पण दाखवतात. कशाने दाखवतात, R किंवा K ने पण दाखवतात. ठीक आहे, H R K तुम्हाला पटेल त्या याच्याने दाखवा. तुम्ही काय बोललो, एनी ॲक्सिसपासून ते एरिया आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेट केला याच्यापर्यंत ते अंतर आहे, R ने मला दाखवतो. तुम्हाला बघा डेफिनेशन काय सांगते, it is the distance from the given axis at which entire area of the given figure is supposed to be concentrated without changing the moment of inertia about same axis. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बदलायचा नाही. तो मोमेंट ऑफ इनर्शिया जो आला आहे ना IG, तो मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, प्लेटचा एरिया पूर्ण तोच राहू द्यायचा. मग ते जे पण अंतर येईल ते अंतर म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. डेफिनेशन व्यवस्थित वाचा, जमते का बघा. काय सांगितलं आहे मी, इट इज द डिस्टन्स फ्रॉम द गिवन ॲक्सिस. काय बोलायचं, हे बघा ना, हां, इट इज द ही गिवन ॲक्सिस आपली. इट इज द डिस्टन्स फ्रॉम द ही गिवन, याला काय बोलायचं, गिवन ॲक्सिस. चला सांगा पहिले, रेडियस ऑफ गायरेशन काय आहे, डिस्टन्स आहे. कोणापासून, गिवन ॲक्सिसपासून. इट इज द डिस्टन्स फ्रॉम द गिवन ॲक्सिस टू द एरिया टू बी सपोज
एरिया टू बी सपोज कॉन्सन्ट्रेटेड, हा एरिया पूर्ण काय केला, जमा करून टाकला तुम्ही. ठीक आहे. एरिया टू बी सपोज टू कॉन्सन्ट्रेटेड ॲट विच एंटायर एरिया ऑफ द गिवन फिगर इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड विदाउट चेंजिंग द मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेम ॲक्सिस. काय बोलायचं, विदाउट चेंजिंग द मुमेंट ऑफ इनर्शिया. बस जमल का. तर या पद्धतीने तुम्ही डेफिनेशन द्या आणि मग तुमच्या लक्षामध्ये येईल की याला समजा आपण आर बोलतोय सर, त्याचा फॉर्म्युला काय लिहिणार मी, बघा ना तुम्ही, आय इज इक्वल टू समजा ए आरचा स्क्वेअर करू आपण, ए आरचा स्क्वेअर. मग तुम्हाला आर काढायचा आहे ना, ए मल्टिप्लायला इकडे जाऊन डिवाइड होऊन जाईल, आय डिवाइड बाय ए इज इक्वल टू आरचा स्क्वेअर. पण तुम्हाला आर काढायचा बाळांनो, मग इकडे जाताना अंडर रूट होऊन जाईल ते आय बाय ए इज इक्वल टू आर. आरचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूटमध्ये आय बाय ए. आणि याचं युनिट काय येईल बरं का, याचं युनिट आहे, युनिट इज इक्वल टू एम एम. काय युनिट आहे याचं, मुमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट एम एमचा 4, एम एम रेस टू 4. आणि रेडियस ऑफ गायरेशनचं काय, एम एम. फॉर्म्युला काय त्याचा, अंडर रूटमध्ये आय बाय ए. ज्याला कोणाला रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन येत नसेल त्याने दुसऱ्या पद्धतीने डेफिनेशन द्यायची. काय म्हणायचं, इट इज द स्क्वेअर रूट रेशो ऑफ, काय बोलायचं, इट इज द स्क्वेअर रूट, असं आहे ना, आय बाय ए. कसं बोलायचं बघा, इट इज द स्क्वेअर रूट रेशो ऑफ, स्क्वेअर रूट रेशो ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया, मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस, मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस टू द एरिया ऑफ बॉडी, कळतंय का, आय बाय ए, मुमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एरिया, पण कशामध्ये, अंडर रूटमध्ये. मग डेफिनेशन कशी म्हणायची, इट इज द अंडर रूट रेशो ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया टू दी एरिया ऑफ बॉडी, असं पण तुम्हाला देता येईल. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही हे 2-2 मार्काच्या बघा 11 मिनटं लागून गेली केला. ठीक आहे. आपण जो पुढे आता पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, डिफाईन हुक्स लॉ. तो आपल्याला काय म्हणले, हुक्स लॉ काय बरं का, यासाठी तुम्हाला 2 टर्म माहीत पाहिजे, ज्या दोन डिफिनेशन पण परीक्षेला विचारून घेतात. पहिली 1 नंबरची टर्म असते ज्याला बोलतात स्ट्रेस, आणि आपल्या भाषेमध्ये बोलतात याला ताण. काय बोलतात याला, ताण. तो एखाद्या मेंबरला जर तुम्ही समजा ताणताय, हा एखादा मेंबर आहे, याला जर तुम्ही ताणताय तर याच्या प्रत्येक भागावर ताण येतो, माहिती आहे का. त्याच्या प्रत्येक भागावरती म्हणजे क्रॉस सेक्शन बोलतात याला, त्याच्या पूर्ण प्रत्येक पार्टवरती काय येतो, ताण येतो, आणि त्याला इंग्रजीमध्ये बोलतात स्ट्रेस. त्याला काय बोलतात, स्ट्रेस. समजा तुम्ही लोड लावताय, पी एवढा काहीतरी लोड लावताय तुम्ही, आणि या जो एरिया आहे ना, हा बघा असा एरिया आहे समजायचा, तर याला जर तुम्ही कापला असा, तो कापल्यावरती काही तर काही दिसेल ना, असा चौकोन दिसेल, तर या पूर्ण एरियावरती ताण येतो. काय येतो त्याच्यावरती, ताण. मग हा जो एरिया याला बोलतात क्रॉस सेक्शन एरिया. मग हा एरिया जर मी मधला लांबी रुंदी करून तर याचा एरिया किती समजा ए आला, तर तुम्ही फोर्स आणि एरिया या दोघांचा जर का रेशो घेतला पी बाय ए, तर याला बोलतात स्ट्रेस. याला काय बोलतात, स्ट्रेस. तो स्ट्रेस काय, स्ट्रेस इज द रेशो ऑफ फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. फोर्स आणि क्रॉस सेक्शन एरिया याचा काय, हा रेशो आहे. वरती आणि खाली जेव्हा टर्म येते त्याला काय बोलतात, रेशो. काय बोलतात त्याला, तो हा झाला आपला स्ट्रेस, याला बोलतो आपण स्ट्रेस. तर तुम्हाला डिफिनेशन काय येईल बरं का, बघा. ठीक आहे. तो आपण कसं बोलायचं, तुम्हाला जर का स्ट्रेसची डेफिनेशन विचारली, आता सध्या स्ट्रेस पण विचारतो बरं का, क्वेश्चनमध्ये काय विचारतो, डिफाईन स्ट्रेस. आपण लिहून टाकू इथं, डिफाईन स्ट्रेस. तर तुम्ही काय म्हणायचं, द इंटरनल रेजिस्टन्स सेटअप इन द बॉडी, द इंटरनल रेजिस्टन्स सेटअप इन द बॉडी ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ लोड. याचा अर्थ असा आहे, लोड लावल्यामुळे मेंबरच्या आतमध्ये त्या लोडला रोखणारं काहीतरी तयार होतं. मला जर कोणी ओढतंय, माझा हात जर कोणी ओढायला गेला तर हात निघून जाईल का बाहेर, हात जर कोणी ओढतंय समजा तर हात निघून जाईल का बाहेर, नाही. आतमध्ये इंटरनल रेजिस्टन्स सेटअप होतं आहे ना, आपली बॉडी काय करते, त्याला रोखायचा प्रयत्न करते, आणि रोखल्यामुळे आपल्याला दुखापत होते, आणि ती जी दुखापत आहे त्यालाच तर बोलतात स्ट्रेस. कळतंय का. तो तुम्हाला जर कोणी लोड दिला की उद्याच्या उद्या एवढं करून आणा, तर तुम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. ती जी झोप उडली आपली, त्याची दुखतंय ना आपल्या डोक्यात, तो आहे स्ट्रेस. तो काय आहे, स्ट्रेस. तो स्ट्रेस ही इंटरनल क्वांटिटी. स्ट्रेस काय आहे, इंटरनल क्वांटिटी. तो काय लिहिलं, इंटरनल रेजिस्टन्स सेटअप इन द बॉडी ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ लोड इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. त्याला काय बोलतो आपण, स्ट्रेस. बघा इथे लिहिलेलं आहे, इथे डेफिनेशन पण आली बघा, द इंटरनल रेजिस्टन्स फोर्स अगेन्स्ट डिफॉर्मेशन पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. ठीक आहे ना. आपण काय बोलायचं, इट इज द इंटरनल रेजिस्टन्स सेटअप इन द बॉडी पर युनिट एरिया. काय बोलायचं आपण, असं बोलायचं बघा, स्ट्रेस. पर युनिट एरिया पण बोलायचं. तो इट इज द इंटरनल रेजिस्टन्स इट इज द इंटरनल रेजिस्टन्स
सेटअप इन द बॉडी, सेटअप इन द बॉडी ऑफ, ठीक आहे, इंटरनल रेजिस्टन्स सेटअप इन द बॉडी पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया, पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. आलं का लक्षात? फोर्स अपॉन एरिया. तो स्ट्रेसचा फॉर्म्युला काय लिहिणार? पी बाय ए, पी बाय ए, पी बाय ए याचा ए लिहायचं, याला बोलायचं फोर्स अपॉन खाली काय लिहायचा? एरिया. याला कशामध्ये मोजतात? याचं युनिट लिहा. याचं युनिट असतं न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. कशात मोजतात याला? तर फॉर्म जेव्हा तुम्ही शिकणार तर स्ट्रेसचं युनिट नेहमी काय देणार? न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. यालाच बोलतात मेगा पास्कल. याला काय बोलतात? तो इंटरनल रेजिस्टन्स सेटअप इन द बॉडी पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. स्ट्रेस इज इक्वल टू पी बाय ए फोर्स अपॉन एरिया. युनिट काय त्याचं? न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. पुढे आहे स्ट्रेन. पुढची कन्सेप्ट आपल्याकडे येते स्ट्रेन. बघा आता स्ट्रेनबद्दल विचारलं, त्याची 1 मार्काची डेफिनेशन आहे. तुम्ही जर का समजा एखाद्या इलॅस्टिक मटेरियलवरती ॲक्सियल फोर्स जर का लावला, ॲक्सियल म्हणजे ॲक्सिसच्या अबाउट असा जर का फोर्स लावला, एक तर ताणला किंवा दाबला त्याला, तर ताणल्यामुळे काय होईल? याची लांबी वाढून जाईल ना बाळांनो, याची लांबी वाढेल की नाही? तो सुरुवातीला समजा एवढी लांबी त्याची यल एवढी लांबी आहे, आता ताणल्यामुळे याची लांबी वाढून झाली काहीतरी यल डॅश. मग कितीने वाढली? मग विचार करा, समजा हे सुरुवातीला याची लांबी होती 100 mm, ठीक आहे, आणि आता लांबी ताणल्यामुळे लांबी वाढून गेली 104 mm. मग मला एक सांगा तुम्ही, लांबी कितीने वाढली? तर तुम्ही काय म्हणणार? 4 mm. कितीने वाढली ती? 4 mm. तो लोड दिल्यामुळे ती लांबी वाढली की नाही? ओरिजिनल लांबी किती होती? 100, पण त्याच्यापेक्षा जास्त किती वाढली ती? 4. तर याला बोलतात स्ट्रेन. याला काय बोलतात? स्ट्रेन. तो स्ट्रेन कशाने दाखवतात बघा, याला बोलतात ॲप्सिलॉन. स्ट्रेन इज व्हॉट? चेंज इन द लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. ओरिजिनल लेंथच्या तुलनेमध्ये किती लांबी वाढली? सुरुवातीला किती होती? 100 mm होती ना, त्याच्यापेक्षा जास्त किती वाढली? 4. तो चेंज इन अ लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. म्हणजे याला जर काढायला गेलो 4 डिवाइड बाय 100 येईल. वरती एम एम ए खाली एम एम म्हणून एम कट होऊन जाईल. स्ट्रेनला युनिट राहत नाही. स्ट्रेनला कशामध्ये मोजतात? कशातच मोजत नाही, त्याला युनिट राहत नाही. युनिटलेस. स्ट्रेन इज व्हॉट? युनिटलेस. तो बघा, तो आपण काय करणार? स्ट्रेन म्हणजे काय बरं का? आता बघा, आपण जेव्हा इलॅस्टिक मटेरियलवरती लोड अप्लाय करतो, ॲक्सियल फोर्स लावतो, तर त्याच्या डायमेन्शनमध्ये चेंज होत असतात. तो चेंज इन अ डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन, याला बोलतो आपण काय? स्ट्रेन. तो असं बोलणार बघा, स्ट्रेन. इट इज डिफाईन ॲज, ही डेफिनेशन लिहायची. इट इज डिफाईन ॲज चेंज इन अ लेंथ, चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ, ओरिजिनल लेंथ. कळालं का? चेंज इन अ लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. कशाने दाखवतात? असं गोल हे करायचं म्हणून ॲप्सिलॉन इज इक्वल टू चेंज इन अ लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. इथे लिहायचं चेंज इन अ लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. आलं लक्षात? या पद्धतीने आपलं काय होऊन जातो? हा स्ट्रेस आणि स्ट्रेनची डेफिनेशन. मग 2 फॉर्म्युले आले बघा. स्ट्रेस याला बोलतात सिग्मा. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय आहे? स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन अ लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. स्ट्रेसचा युनिट काय? न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. स्ट्रेनचा युनिट काय? नो युनिट. काय याला? युनिट नाही राहत, नो युनिट, युनिटलेस. याचं युनिट काय आहे? युनिटलेस. त्याचं युनिटलेस आपल्याला युनिट दिसेल. चला, हो, तो आता हे झालं आहे. आता ज्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन समजायचं असेल त्याला हुक्स लॉ समजून जातो. काय करून जातो त्याला? मग हे जमेल का? स्ट्रेस म्हणजे काय? तो स्ट्रेस जो होता, स्ट्रेसबद्दल आपण बघितलं की स्ट्रेस जो असतो तो आहे फोर्स अपॉन एरिया. याचं युनिट असतं न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. आणि स्ट्रेन जो असतो तो असतो चेंज इन अ लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ. याला युनिट राहत नाही, नो युनिट. याला युनिट राहत नाही काय? नो युनिट. ओके. आता जर आपण बघायला गेलो तर मला आता पुढचा, ज्याला स्ट्रेस आणि स्ट्रेन कन्सेप्ट माहीत असेल त्याच्यासाठी हुक्सचा लॉ आहे. हुक्स लॉ काय सांगतो बघा. तो पुढचा आता 2 मार्कचा क्वेश्चन आपल्याकडे. डिफाईन हुक्स लॉ विथ एक्सप्रेशन. हुक्स लॉ सांगायचा आहे एक्सप्रेशन देऊन. हुक्स लॉ काय बरं का? हुक्स लॉ आहे की जर समजा एखाद्या मटेरियलवरती आपण लोड टाकला, समजा असा एखादा रॉड आहे आणि या रॉडवरती आपण काय केला? लोड टाकला. तो लोड टाकला समजा पी लोडने मी ओढतोय त्याला. तो पी लोडने आपण काय करतोय बरं का? ओढतोय. ओढत त्याची एक लिमिट असते. तुम्ही जर का स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ बघितला तुम्हाला मी सांगेल तो इलॅस्टिक लिमिटपर्यंत. कुठपर्यंत? एक जनरल काढून दाखवतो बघा. स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ जनरली या पद्धतीने बनतो असा. ओके. तो इथपर्यंत एक इलॅस्टिक लिमिट असते. इलॅस्टिक लिमिट कोणाला बोलतात? की या रॉडला जर तुम्ही ताणला आणि जर सोडून दिला ना तर परत त्याच्या जागेवर येऊन जाईल. रबर बघितलं का? रबरला ताणला तुम्ही, सोडला तर परत वापस येऊन जातो की नाही? तर मग इलॅस्टिक लिमिटपर्यंत. कुठपर्यंत? अप टू इलॅस्टिक लिमिट. कुठपर्यंत बोलतोय? अप टू इलॅस्टिक लिमिट. काय घडतं? जेवढा तुम्ही स्ट्रेस देणार ना, जेवढा तुम्ही ताण देणार ना, जेवढा तुम्ही ओढणार ना, तेवढा तो लांबणार. बरोबर की नाही? इलॅस्टिक लिमिटपर्यंत काय घडणार? जेवढा तुम्ही ताणणार तेवढा तो ओढला जाणार. बरोबर आहे ना? अरे तुम्ही जेवढा ताणणार ना त्याला तेवढाच तो ओढला जाणार. ताणणार म्हणजे स्ट्रेस देणार. तुम्ही जेवढा स्ट्रेस देणार तेवढा त्याच्यामध्ये स्ट्रेन येणार. याचा अर्थ स्ट्रेस
डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी स्ट्रेन. काय म्हणणार मी, लक्षात घ्या, अप टू इलॅस्टिक लिमिट. कुठलं लिमिट, हे बघा मी हुक्स लॉ लिहितो आता. हुक्स लॉ काय बोललो, हुक्स लॉ अप टू इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट पर्यंत काय करतं, अप टू इलॅस्टिक लिमिट द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्पेलिंग व्यवस्थित लिहा, टू स्ट्रेन. जमलं का. तो आता तुम्हाला हे एक वाक्यात लिहून टाकलं तुम्ही, अप टू इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. हा हुक्सचा लॉ आहे. याच्या खाली जेव्हा तुम्ही लिहून टाकलं त्याला आता गणिताच्या भाषेमध्ये लिहा, मॅथमॅटिकली कसं लिहिणार, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन असं लिहितात त्याला. डायरेक्टली प्रोपोर्शनलला जर काढायचं असेल तर कसं काढतात, याला काढून रिमूव्ह करून याचा इक्वल लिहितात आणि इथं येऊन जातो के. काय येऊन जातो इथं, के. आणि या पद्धतीने हा स्ट्रेन होऊन जातो. ओके का. तो असं पण लिहिता येईल ना, डायरेक्टली प्रोपोर्शनलला काढून काय लिहितात, इक्वल आणि कॉन्स्टंट लिहून टाकतात. बरोबर. आता हा जो कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट कोण असतो, याला बोलतात यंग्स मॉड्युलस. काय बोलतात याला, आणि तो दाखवतात कॅपिटल ईने. तो कॅपिटल ईने दाखवतात इनटू हा स्ट्रेन. अशा पद्धतीने आपला फॉर्म्युला होऊन जाईल. समजते का. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपला होऊन जातो. हे इथपर्यंत करून दाखवायचं, किंवा हा यंग मॉड्युलसचा फॉर्म्युला बनवून दाखवायचा, ई इज इक्वल टू हावरती स्ट्रेस डिवाइड बाय असा ई करून दाखवायचा. हा झाला आपला यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला. तो हुक्स लॉ नवीन सांगतो, मन लावून ऐका. काय हुक्स लॉ काय आपला, काय सांगतो, अप टू इलॅस्टिक लिमिट द स्ट्रेस इन द बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. तर एक्सप्रेशन कसं द्यायचं, स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन, स्ट्रेस इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू ॲप्सिलॉन. बरोबर का. तुम्हाला कॉन्स्टंट काढायचं आहे, तो कॉन्स्टंट इज इक्वल टू हा इकडे गुणाकारला आहे त्याला तिकडे डिवाइडला जाऊ द्या, स्ट्रेस अपॉन ॲप्सिलॉन. अशा पद्धतीने लिहायचं. आणि हा जो कॉन्स्टंट आहे याला आपण लिहितो कॅपिटल ई. तो हा आहे स्ट्रेस अपॉन, राईट. याला प्रत्येकाचे मिनिंग सांगायचं, मिनिंग ऑफ इच टर्म. कसं, हा ई काय आहे, यंग्स मॉड्युलस. ई काय आहे, यंग्स मॉड्युलस. हा वरचा सिग्मा काय आहे, स्ट्रेस. आणि खालचा काय, हा स्ट्रेन. काय, हा स्ट्रेन. अशा पद्धतीने जमून जाईल हुक्सला. ओके का. पुढची कन्सेप्ट बघणार आहे आपण आता, डिफाईन शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. तुम्हाला शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटची काय करायची आता, कन्सेप्ट सांगायची. तर तुम्हाला मी शिकवतो. आता बघा कसं करायचं. बघा आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे असा आहे बीम आहे. हा काय, एक बीम आहे. घराचा जो बीम असतो आपला, हा बीम आहे. याला आपण कुठेतरी असं भिंतीवर ठेवलेला आहे. ठीक आहे, असं भिंतीवर ठेवला आहे आपण. असं जनरली असं दाखवतो. तो हा बीम ठेवला आहे तुम्ही. आता तुम्ही जर बघायला गेला तर याच्यावरती वरून भिंतीचा लोड येईल ना. असा भिंतीचा लोड येतोय बाबा. या बीमच्यावरती भिंत असेल ना, त्याचा लोड या बीमवरती येत असेल. तुम्ही विचार करा, जर समजा याच्यावरती जर का अशी भिंत होती ज्याचा लोड मी असं दाखवते बघा, असं दाखवतोय, याचा अर्थ बीमच्यावरती लोड आहे की नाही. ओके. तो बीमच्यावरती लोड आहे. इथपर्यंत सगळ्यांना ओके का. बीमच्यावरती लोड आहे. या लोडमुळे या बीममध्ये ताण येईल की नाही. दोन प्रकारचे ताण असतात, एक म्हणजे शेअर फोर्स असतो आणि दुसरा म्हणजे बेंडिंग मुवमेंट. हे ताण आहेत, कळालं का. आता तुम्ही जर लोड करताय तो शेअर फोर्स म्हणजे काय, हा बीम कापणारा, ट्राय करेल कापणारा, पण मला सांगा कापला जाईल का तो. तुम्ही जर का वरून लोड लावताय, समजा मी काय केलं, नवीन दाखवतो. हा एक बीम आहे. या बीमवरती इथं लोड लागतोय, पण मला सांगा हा समजा 10 किलो न्यूटनचा लोड लावल्यामुळे हा कापला जाईल का. ह्या 10ला रोखणारे या मेंबरमध्ये बरेच आतमध्ये तयार होऊन जातील, रोखणारे बरं का. प्रत्येक सेक्शनवरती रोखणारे तयार होऊन जातील. आलं लक्षामध्ये. मग तुमच्या लक्षामध्ये काय येईल, हे बघा, तुम्ही वरून 10 लोड लावताय पण मेंबरच्या प्रत्येक भागाला शेअर फोर्स तयार झाला ना. मग शेअर फोर्स कोणाला बोलतात, शेअर फोर्स म्हणजे व्हर्टिकल फोर्स. शेअर फोर्स काय असतो, व्हर्टिकल. तो व्हर्टिकल फोर्स सेक्शनच्या कुठल्या पण, आता जसं की मी तुम्हाला नवीन आकृती काढून सांगतोय. हे बघा, हा बीम आहे आपला. याला डिफिनेशन कशी द्यायची बघा. हा बीम आहे, वरून तो काहीतरी लोड लावलेला आहे तुम्ही. तर कुठल्या पण सेक्शनवरती मला काय काढायचं आहे, आतमध्ये याला जर कापला, आता इथे एक सेक्शन बनेल ना, या सेक्शनवरती किती फोर्स येईल, व्हर्टिकल फोर्सेस ते बघायचे तुम्हाला. तो शेअर फोर्स इथं तयार झाला आहे ना. मग काय बोलायचं, शेअर फोर्स इज द समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस आयदर साईड ऑफ सेक्शन. म्हणजे सांगतोय बघा, असा बीम आहे, ही व्हर्टिकल सेक्शन आहे, याच्या कुठल्या तरी एका भागावरती व्हर्टिकल फोर्सेसची सम. आता हे समजून सांगण्यासाठी एक उदाहरण घेतो, लवकर तुम्हाला कळते का चेक करा. हा एक बीम होता, सिम्पली सपोर्टेड बीम. याच्या सेंटरमध्ये लोड लावला मी 10 किलो न्यूटनचा. कितीचा, 10 सेंटरमध्ये लावला आहे. 2 मीटर इकडे, 2 मीटर इकडे, बरोबर का. आता तुम्ही जर बघायला गेलात, 10 किलो न्यूटन सेंटरमध्ये लावताय, तर इकडे रोखणारा किती तयार होईल, रिॲक्शन 5 किलो न्यूटन. इकडे किती येईल, 5 किलो न्यूटन. आता मला काय म्हणले की कुठल्या तरी एका सेक्शनवरती शेअर फोर्स काढायला लावला आहे. मग मी समजा इथे आलो, इथे कट केला मी. तर इथे जर तुम्ही कट केला बाळांनो, तर या सेक्शनवरती इथे जे कापतायत ना, इथे शेअर फोर्स तयार झालेला असतो, इथे रोखणारा. मग तो किती असणार, तो इथे जर बघायला गेला तो किती असतो, तो
सो शेअर फोर्स किती असतो या सेक्शनच्या एकतर इकडच्या बाजूला किंवा इकडच्या बाजूला जे व्हर्टिकल फोर्स दिसत आहेत ना, जसं की कोण दिसतोय 5 वरती चालला आहे. मग हा 5 जर वरती चालला असेल ना बाळा, तर इथं जर कापताय ना तर इथं 5 खाली राहणार, रोखणार आहे ना तो. हे बघा ना, हे 5 वरती चालला की नाही, तर याला रोखणारा 5 खाली असेल ना, मग या कापलेल्या ठिकाणी काय असणार हा 5 शेअर फोर्स. तो शेअर फोर्स इज व्हॉट, शेअर फोर्स इज द समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस आयदर साइड ऑफ सेक्शन. काय बोलायचं, काय बोलायचं, शेअर फोर्स इज व्हॉट, इट इज द समेशन ऑफ, काय बोलायचं, समेशन म्हणजे बेरीज, इट इज द समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस, व्हर्टिकल फोर्सेस फोर्सेस ऑन आयदर साइड ऑफ सेक्शन, आयदर साइड ऑफ सेक्शन. याला कसं लक्षात ठेवतात बघा, अजून दुसरं उदाहरण देऊन तुम्हाला समजून सांगतो. समजा कसं, हे बघा, समजा इथे मी एक सिम्पली सपोर्टेड बीम काढला, 2 मीटर 2 मीटर 2 मीटर आणि सारख्या अंतरावरती 2 2 2 2 5 5 5. मग तुम्ही मला सांगा वरून लोड किती येतोय, 15. मग इकडून 15 येत असेल, सारख्या अंतर इथं असेल 7.5 आणि हा किती घेईल 7.5. आता मला काय सांगितलंय की तुम्ही या सेक्शनवरती शेअर फोर्स काढून दाखवा. कुठे मला शेअर फोर्स काढून दाखवायला लावला, इथे. इथे जर काढायला तर तुम्ही सेक्शनचा एकतर इकडे बघा, एक तर इकडे बघा. तुम्हाला सोपं कुठे जाईल, तुम्ही काय सर इकडे बघा. मग इकडे बघतो, वरती चालला 7.5 7.5, नंतर खाली कोण चालला आहे का 5, खाली कोण चालला 5. मग मला सांगा वरती जातोय 7.5, खाली जातोय 5, या दोघांचं वय करा, किती येईल 2.5, किती येईल 2.5. याचा अर्थ 2.5 आहे ना. हो बघा 2.5 काय येतोय पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हचा अर्थ येतो वरती, कारण तुम्ही वरती काय मानतायत पॉझिटिव्ह, हे का ना 7.5 वरती मानतायत ना, तो 7.5 मधून 5 वजा करतायत, म्हणजे वरती जाणारा पॉझिटिव्ह, खाली येणारा मी निगेटिव्ह घेतोय. मग उत्तर किती आलं 2.5. याचा अर्थ या सेक्शनच्या इकडे 2.5 एवढा फोर्स वरती जातोय, किती जातोय 2.5. मग इथे या सेक्शनला 2.5 एवढा फोर्स काय जाईल खाली, हा झाला शेअर फोर्स. बघा ना, इकडच्या बाजूला काय घडतंय, इकडच्या बाजूला 2.5 एवढा फोर्स उरतोय, म्हणजे 2.5 एवढा फोर्स वरती जातोय ना, मग जिथे कापलंय तिथे काय होईल 2.5 एवढा फोर्स खाली जाईल. आलं का. तर मग डेफिनेशन काय द्यायची लक्षात घ्या. शेअर फोर्सची डेफिनेशन विचारेल तुम्हाला. शेअर फोर्स ॲट एनी सेक्शन ऑफ द बीम इज अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ॲट द बीम राईट ऑर लेफ्ट साईड ऑफ द सेक्शन, म्हणजे आयदर साईड ऑफ सेक्शन. समजतंय का नाही, काय बोलायचं मी सांगतोय बघा. ओके का. तो शेअर फोर्स काय असतो, अल्जेब्रिक समेशन ऑफ व्हर्टिकल सेक्शन ॲट लेफ्ट ऑर राईट साईड ऑफ सेक्शन. काय बोलायचं, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ, म्हटलं बघा, शेअर फोर्स ॲट एनी क्रॉस सेक्शन ऑफ द बीम इज अल्जेब्रिक सम ऑफ व्हर्टिकल फोर्सेस आयदर साईड ऑफ सेक्शन. काय शब्द वापरायचा, आयदर साईड ऑफ सेक्शन. ओके, इथं म्हटलं बघा शेअर फोर्स, द रिझल्टंट व्हर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन द आयदर साईड ऑफ सेक्शन इज कॉल्ड ॲज अ शेअर फोर्स. त्याला काय बोलतात शेअर फोर्स. आणि बेंडिंग मुवमेंट कोणाला बोलतात, ते सोपं आहे. आता काय बोलायचं, जिथे शेअर फोर्स शब्द टाकला आहे त्याच्याऐवजी फक्त मुवमेंट शब्द टाकायचा. काय टाकायचा, मुवमेंट. तो काय बोलायचं, इट इज द तो असं बोलायचं, बेंडिंग मुवमेंट ॲट एनी सेक्शन, बेंडिंग मुवमेंट ॲट एनी सेक्शन इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ ऑल फोर्सेस ऑन आयदर साईड ऑफ सेक्शन, ऑन आयदर साईड ऑफ सेक्शन. बघा कसं लिहायचं, तो बेंडिंग मुवमेंट ॲट एनी सेक्शन असं म्हणा. बेंडिंग तुम्हाला कुठल्या तरी सेक्शनवरती बेंडिंग मुवमेंट काढायची. बेंडिंग मुवमेंट ॲट एनी सेक्शन ऑफ बीम, एनी सेक्शन ऑफ बीम इज अल्जेब्रिक समेशन ऑफ, अल्जेब्रिक समेशन ऑफ काय ती, अल्जेब्रिक समेशन ऑफ काय, अल्जेब्रिक समेशन ऑफ मुवमेंट ड्यू टू, अल्जेब्रिक समेशन ऑफ मुवमेंट ड्यू टू लोड, ठीक आहे ना, ऑन आयदर साईड ऑफ सेक्शन, ऑन आयदर साईड ऑफ सेक्शन, आयदर साईड ऑफ सेक्शन. लक्षामध्ये अशा पद्धतीने बेंडिंग मुवमेंटची तुम्हाला डेफिनेशन देता येईल. तर तुम्ही जेव्हा SFD BMD शिकणार तेव्हा तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होऊन जाईल. तर शेअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंटची डेफिनेशन 101% येते. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे आता, गिव्ह रिलेशन बिटवीन ॲव्हरेज. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे आता, गिव्ह रिलेशन बिटवीन ॲव्हरेज अँड मॅक्सिमम शेअर स्ट्रेस फॉर रेक्टॅग्युलर अँड सर्क्युलर सेक्शन. याच्यावरती गणित 4 मार्काला विचारून घेतो, एकदम सोपं आहे. काय म्हणते माहिती आहे का, शेअर स्ट्रेसचा फॉर्म्युला राहतो. हे बघा तुमच्या लक्षामध्ये काय येईल, मला म्हणलं आहे गिव्ह रिलेशन ऑफ ॲव्हरेज, ॲव्हरेज म्हणजे टाऊ ॲव्हरेज म्हणतो मी, ॲव्हरेज शेअर स्ट्रेस आणि मॅक्सिमम शेअर स्ट्रेस म्हणजे टाऊ मॅक्स. बघा तुमच्याकडे 2 गोष्टी आहेत, एक आहे ॲव्हरेज शेअर स्ट्रेस आणि दुसरा काय आहे मॅक्सिमम शेअर स्ट्रेस. तर या दोघांमधले रिलेशन दाखवायचं आहे, या दोघांमधलं रिलेशन दाखवायचं. पण कुठला सेक्शन, एक आहे रेक्टँग्युलर सेक्शन आणि दुसरा काय आहे सर्क्युलर सेक्शन. की रेक्टँग्युलर सेक्शनसाठी ॲव्हरेज शेअर स्ट्रेस आणि मॅक्सिमम शेअर स्ट्रेस यांच्यामध्ये काय रिलेशन असतं, आणि सर्क्युलर सेक्शनसाठी ॲव्हरेज शेअर स्ट्रेस आणि मॅक्सिमम शेअर स्ट्रेस यांच्यात काय
रिलेशन असतं, ते रिलेशन सांगायचं आहे. मला एक सांगा, हा मॅक्सिमम आहे, हा ॲव्हरेज आहे, या दोघांपैकी एक कॉमन बोला, दोघांपैकी कोण मोठा असेल? एक आहे ॲव्हरेज, एक आहे मॅक्सिमम. कोण मोठा असेल? मॅक्सिमम. तो मॅक्सिमम मोठा आहे म्हणून आपण काय करणार बघा, तो टाऊ मॅक्सिमम रेक्टँग्युलर घेतला मी. पहिला काय घेतला? रेक्टँग्युलर सेक्शन. रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये टाऊ मॅक्सिमम जो असतो तो दीडपट असतो. किती? कोणाच्या? तो दीडपट म्हणजे 3/2. दीड कोणाला बोलतात? 3/2 म्हणजे दीड. तो 3/2 ऑफ टाऊ ॲव्हरेज. कळालं का? म्हणजे रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये जेवढा टाऊ ॲव्हरेज काढतात ना तुम्ही, टाऊ ॲव्हरेज म्हणजे ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. ॲव्हरेज शिअर स्ट्रेस कशी काढतात? फोर्स अपॉन एरिया. काय करायचं? शेअर फोर्स अपॉन एरिया. बघा मी सांगतो, नेमकं लक्ष द्या. शेअर फोर्स अपॉन एरिया जर का केला तर तुम्हाला भेटून जाईल ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. काय भेटेल? ॲव्हरेज शिअर स्ट्रेस. आणि रेक्टँग्युलर सेक्शनसाठी या ॲव्हरेज शिअर स्ट्रेसला जर तुम्ही 3/2 ने मल्टिप्लाय केला तर तुम्हाला काय भेटेल? मॅक्सिमम शिअर स्ट्रेस. काय भेटेल? कळतंय का? नाही नवीन सांगतोय बघा. आपल्याकडे सेक्शन किती प्रकारचे आहेत? आपल्याकडे सेक्शन 2 प्रकारचे आहेत. पहिले कुठला? रेक्टँग्युलर. आणि दुसरा कुठला? सर्क्युलर. रेक्टँग्युलर जो आहे त्या रेक्टँग्युलरच्या केसमध्ये मला टाऊ मॅक्स जर काढायचा असेल तर काय असतो तो? टाऊ मॅक्स इज 3/2 टाईम टाऊ ॲव्हरेज. कळालं का? आणि हा टाऊ ॲव्हरेज कसा काढतात? बस एवढं लिहिलं तरी चालेल, बरोबर का? आणि सर्क्युलरच्या केसमध्ये काय असतो तो? इथं 3/2 आहे, 4/3, 2 3 2 4 3. आलं का? आता तुम्ही जर इथं टाऊ मॅक्स काढला सर्क्युलरच्या केसमध्ये तर काय फॉर्म्युला येईल तो? 4/3 टाऊ ॲव्हरेज. 4/3 टाऊ ॲव्हरेज. कळतंय का नाही? चला सांगा बरं पटपट मला सांगा. रेक्टँग्युलर सेक्शनमध्ये टाऊ मॅक्सिममचा फॉर्म्युला काय आहे? 3/2 इंटू टाऊ ॲव्हरेज. आणि सर्क्युलरच्या केसमध्ये टाऊ मॅक्स बरोबर 4/3 इंटू टाऊ ॲव्हरेज. हे बघा इथं दिलेलं आहे. तुम्ही तर क्यू लिहिले आहे, तुम्ही टाऊ लिहायचा. तो टाऊ मॅक्स इज इक्वल टू 3/2 टाईम टाऊ ॲव्हरेज. हा कोणाचा फॉर्म्युला झाला? हा झाला रेक्टँग्युलरचा. कोणाचा झाला? रेक्टँग्युलर सेक्शन. आणि सर्क्युलरसाठी काय येईल? सर्क्युलरसाठी येईल टाऊ मॅक्स बराबर 4/3 टाऊ ॲव्हरेज. आलं का लक्षात? हे पण तुम्हाला जमून जाईल. एक क्वेश्चन आपल्याला म्हणतात बघा, एक क्वेश्चन आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारतात. स्टेट टू अझम्पशन इन थेरी ऑफ प्युअर बेंडिंग. तो प्युअर बेंडिंगची थेरी जी असते त्या प्युअर बेंडिंगची थेरी शिकत असताना आपल्याला काही गोष्टी मानाव्या लागतात, अझूम कराव्या लागतात. तर कोणते तरी 2 अझम्पशन सांगा. कोणते तरी 2 अझम्पशन सांगा. पहिलं अझम्पशन काय आहे? जे पण मटेरियल असतं ते होमोजिनियस असतं. काय असतं ते? होमोजिनियस. याचा अर्थ, होमोजिनियसचा अर्थ काय? समजा एखादा रॉड घेतला, एखादा दगड घेतला तुम्ही, आणि तो दगडला तुम्ही बोलताय की तो होमोजिनियस आहे. याचा अर्थ काय झाला? त्याची ज्या प्रॉपर्टी आहेत ना, सगळ्या डायरेक्शनमध्ये प्रॉपर्ट्या काय आहेत? सारख्या आहेत. सो मटेरियल शुड बी, काय बोलायचं? द मटेरियल शुड बी होमोजिनियस. मटेरियल काय पाहिजे? होमोजिनियस. काय मानताय तुम्ही? HOMO, होमोजिनियस. नवीन लिहितो बघा. पहिलं अझम्पशन काय सांगितलं मी प्युअर बेंडिंगचं? पहिलं, द मटेरियल शुड बी होमोजिनियस. आलं का लक्षात? होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. मटेरियल होमोजिनियस आणि काय आहे? आयसोट्रॉपिक आहे. हा पहिला अझम्पशन आपलं राहणार आहे. ओके का? दुसरं अझम्पशन आपलं काय राहणार बघा. दुसरं मेजर लक्षात घ्या. दुसरं अझम्पशन जर लक्षात ठेवला तर काय सांगायचं? प्लेन सेक्शन लोड येण्याच्या अगोदर आणि लोड येण्याच्या नंतर प्लेनच राहतो. म्हणजे काय म्हणतोय बघा, प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग और बिफोर लोडिंग, बिफोर बेंडिंग अँड आफ्टर बेंडिंग रिमेन प्लेन. काय अर्थ झाला याचा माहिती आहे का? अरे बाळांनो इकडे लक्ष द्या. हा समजा एखादा रॉड आहे. हा एखादा रॉड आहे. या रॉडला जर समजा तुम्ही आता इथं शेवटी एंडला बघितलं तर हा कसा सरफेस आहे? प्लेन आहे ना? प्लेन आहे की नाही? आता तुम्ही जर याला वाकवला तर वाकल्यानंतर तो असा होईल की नाही? असा वाकून जाईल तो. वाकल्यानंतर बी बघितलं ना बाळांनो, तरी पण आत सरफेस प्लेनच पाहिजे. म्हणजे बेंड होण्याच्या अगोदर बी तो प्लेनच आहे, आणि बेंड झाला बी तरी बी तो सरफेस काय? प्लेन आहे. तो पहिला काय सांगितलं? मटेरियल शुड बी होमोजिनियस अँड आयसोट्रॉपिक. दुसरा काय बोललं? प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग अँड आफ्टर बेंडिंग रिमेन प्लेन. समजतं का? तो प्लेन सेक्शन जो आहे तो बेंड होण्याच्या अगोदर आणि बेंड झाल्याच्या नंतर प्लेनच पाहिजे, सपाट पाहिजे. कळतं का? प्लेनचा अर्थ काय होतो? ओके का?
हे झाले प्युअर बेंडिंगचे 2 अझम्पशन. तो परीक्षेमध्ये विचारेल तुम्हाला स्टेट अझम्पशन ऑफ प्युअर बेंडिंग. तर जमेल का? हे प्युअर बेंडिंगचे तुम्ही 2 अझम्पशन लिहून द्यायचे. क्वेश्चन आपल्याला 2 मार्क्ससाठी पुन्हा विचारतात. क्वेश्चन काय विचारतात? स्टेट मिडल थर्ड रूल. मिडल थर्ड रूल. ओके, तो मिडल थर्ड रूल जो काय आहे आपल्याला विचारतात. मग आता एक एक करून आपण बघूया काय काय मिडल थर्ड रूल. लक्ष द्या. क्वेश्चन आपल्याला विचारतात स्टेट द मिडल थर्ड रूल. स्टेट मिडल थर्ड रूल. मिडल थर्ड रूल काय असतो माहिती आहे का? मिडल रूल काय म्हणतात की रेक्टँग्युलर सेक्शनच्या, कोणाच्या? रेक्टँग्युलर सेक्शनच्या मिडल थर्डमधून जर का लोड जात असेल तर कॉलममध्ये टेन्शन येत नाही. टू अवॉइड द टेन्साईल स्ट्रेसेस इन द कॉलम द लोड शुड बी पास थ्रू मिडल थर्ड पोर्शन ऑफ कॉलम. बघा तो काय म्हणायचं बघा, याला स्टेटमेंट लिहितो मी. टू अवॉइड द टेन्साईल स्ट्रेसेस इन द कॉलम. टेन्साईल स्ट्रेसेस in rectangular section of column. काय म्हणलो? टू अवॉइड द टेन्साईल स्ट्रेसेस इन द रेक्टँग्युलर सेक्शन ऑफ कॉलम द लोड शुड बी पास थ्रू. लोड शुड बी कुठून पास व्हायला पाहिजे? लोड शुड बी पास थ्रू. कुठून? कुठून? लोड शुड बी पास थ्रू. त्याच्या पुढे लिहिणार पास थ्रू. लोड शुड बी पास थ्रू मिडल थर्ड पोर्शन. काय बोलायचं? मिडल थर्ड पोर्शन ऑफ विड्थ अँड डेप्थ. म्हणजे काय म्हणतोय, मला काय म्हणायचं आहे हे बघा. जर समजा रेक्टँग्युलर सेक्शन असेल, याची विड्थ आहे ही बी, याची डेप्थ किती आहे डी. त्याची जर मिडल थर्ड पोर्शन पाडला तर हा b/3 म्हणजे हा पोर्शन होऊन जाईल इकडचा b/3, मधला होऊन जाईल b/3 आणि इकडचा होऊन जाईल b/3. इथे पण b/3 d/3. तो तुम्ही जर का समजा अशी ॲक्सिस काढायला गेलात, तो ही ॲक्सिस आहे. तो d/3 म्हणजे मधला हा d/3 पोर्शन आहे. b/3 म्हणजे हा मग हा d/3 पोर्शन आहे. तुम्ही याचा चौकोन या पद्धतीने काढून टाकणार. हा आहे आपला मिडल थर्ड. ओके, म्हणजे विड्थचा मधला तिसरा भाग आणि डेप्थचा मधला तिसरा भाग यांच्यामध्ये जर का लोड लागला तर कॉलममध्ये टेन्शन येत नाही. टू अवॉइड द टेन्साईल स्ट्रेसेस इन द कॉलम द लोड शुड बी पास थ्रू मिडल थर्ड पोर्शन ऑफ विड्थ अँड डेप्थ. ज्याला बोलतो आपण काय? मिडल थर्ड रूल. क्वेश्चन विचारतोय बघा. क्वेश्चन विचारतोय आपल्याला ड्रॉ अ नीट स्केच. तो तुम्हाला नीट आकृती काढायची. ठीक आहे. ड्रॉ अ नीट स्केच टू शो कोअर ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. आत्ताच चालू आपण क्वेश्चन घेतला. रेक्टँग्युलर सेक्शन बी इंटू डीचा काय आहे? रेक्टँग्युलर सेक्शन आहे आणि त्याचा कोअर सेक्शन काढायचं. काय काढायचं त्याचा? कोअर सेक्शन म्हणजे काय? तुम्हाला डेफिनेशन बी विचारली जाईल. सांगायचं, माझा शब्द लक्षात घ्या. कोअर सेक्शन कोणता बोलतात? तो सेक्शनचा मिडलचा मधला असा भाग ज्याच्यामध्ये लोड लागल्यानंतर टेन्शन येत नाही असा जो सेंटरचा पोर्शन असतो त्याला बोलतात कोअर सेक्शन. इट इज द सेंट्रल पोर्शन ऑफ द सेक्शन इन विच लोड इज ॲक्ट, नो टेन्साईल स्ट्रेसेस इज डेव्हलप. टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप होणार नाही, त्याला बोलतात कोअर सेक्शन. आता यांनी काय म्हणले? ड्रॉ नीट स्केच शो कोअर सेक्शन ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. बी इंटू डी डायमेन्शनचा रेक्टँग्युलर सेक्शन काढा आणि त्याचा कोअर सेक्शन दाखवा. काय दाखवा? त्याचा कोअर. म्हणजे बघा आता कसं सांगतोय हे बघा. तुम्ही जर बघायला गेलात तर आपण काय करणार? एक रेक्टँग्युलर सेक्शन काढूया. ठीक आहे. तो एक रेक्टँग्युलर सेक्शन काढला. या रेक्टँग्युलर सेक्शनचा जर का तुम्ही डायमेन्शन बघायला गेलात तर आपल्याकडे डायमेन्शन आता आहे, याचे डायमेन्शन इथून इथवर आहे. हा बी आहे आणि हा काय आहे? हा आहे डी. ओके, तो बी आणि डी आपण काढला. तर तुमच्या लक्षामध्ये कोअर सेक्शन कुठे असतो? तुम्हाला जर का टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप होऊ जायचं नसेल तर मिडल थर्ड रूल लावा ना तुम्ही. मिडल थर्ड रूल म्हणजे काय? बरोबर हे बघा, मधले b/3. हा किती मधला? b/3 आणि इकडून किती रे? इकडून d/3. सेंटर कुठे येईल याचा? या सेंटर दाखवतो ना तुम्हाला मी. हे बघा, याचा सेंटर दाखवतो. याचा सेंटर बरोबर इथून असेल, याचा सेंटर बरोबर इथून असेल. ओके, तुम्ही काय करणार? हे इकडचा हा आणि हा पोर्शन असा चरकट काढायचा. कळालं का? हा झाला त्याचा कोअर सेक्शन. हा काय झाला त्याचा
आणि याला शेड करायचं बाळांनो. ही आकृती काढायला तुम्हाला 2 मार्क भेटतील. ओके, एवढी आकृती मार्क काढायला तुम्हाला 2 मार्क पडतील. हा झाला आपला कुठला, याला बोलतो आपण कोअर सेक्शन. ओके का, तो कोअर सेक्शन आपला झालेला आहे. नंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारतात, ते क्वेश्चन विचारतात पुढचा, स्टेट द कंडिशन ऑफ नो टेन्शन ॲट द बेस ऑफ कॉलम सेक्शन. बघा बाळांनो काय म्हणतोय तो, तुम्हाला प्रश्न विचारला आहे बरं का. स्टेट द कंडिशन ऑफ नो टेन्शन ॲट बेस ऑफ कॉलम सेक्शन, म्हणजे कॉलमच्या बेसवर टेन्शन येऊ द्यायचं नसेल तर काय कंडिशन काय. तुम्ही जर का कॉलमचे मागचे व्हिडिओ जर बघितला असेल, त्याच्यात गणित सोडवलेलं मी, त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्ट्रेस येतात. मी तुम्हाला सांगतोय बघा, कॉलम जो आहे त्या कॉलममध्ये वरून जर का लोड लावला तर त्याच्यामध्ये 2 स्ट्रेस येतात. एक असतो डायरेक्ट स्ट्रेस, एक काय असतो डायरेक्ट स्ट्रेस, आणि दुसरा असतो बेंडिंग स्ट्रेस. तो डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस असे 2 स्ट्रेस याच्यात येतात. याच्यामध्ये येतात. आणि लक्षात घ्यायचं, जर समज डायरेक्ट स्ट्रेस हा जास्त किंवा इक्वल जर का असला बेंडिंग स्ट्रेसच्या, तर कॉलमच्या बेसला टेन्शन येत नाही. कॉलमवरती लोड आल्यावर बघा, लक्षात घ्या, कॉलमवरती लोड आल्यावर किती प्रकारचे स्ट्रेस तयार होतात? 2. एक डायरेक्ट स्ट्रेस आणि दुसरा बेंडिंग स्ट्रेस. पण या कॉलमच्या बेसला टेन्शन जर तयार होऊ द्यायचं नसेल, तर काय कंडिशन आहे? हा डायरेक्ट स्ट्रेस जो आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस असायला पाहिजे. नाही समजलं का काय बोललो मी? चला, कॉलमवरती लोड आल्यावर किती प्रकारचे स्ट्रेस तयार होतात? 2. पहिला कुठला? डायरेक्ट स्ट्रेस. दुसरा कुठला? बेंडिंग स्ट्रेस. जर समजा तुम्हाला कॉलमच्या बेसला टेन्शन येऊ द्यायचं नसेल तर काय कंडिशन पाहिजे? नो टेन्शन कंडिशन. काय आहे नो टेन्शन कंडिशन? म्हणजे टेन्शन येऊ द्यायचं नसेल तर काय, डायरेक्ट स्ट्रेस हा बेंडिंग स्ट्रेसपेक्षा मोठा पाहिजे किंवा इक्वल पाहिजे. तो काय कंडिशन लिहून टाका, द डायरेक्ट स्ट्रेस should be greater than or equal to काय? greater than or equal to what? The direct stress should be greater than or equal to bending stress. आलं का लक्षात? डायरेक्ट स्ट्रेस ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असायला पाहिजे? बेंडिंग स्ट्रेस. तो इंग्रजीमध्ये लिहिलं का? द डायरेक्ट स्ट्रेस शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस. आणि बाळांनो याच्या पुढे फॉर्म्युला काय लिहायचा? बघा, याच्या पुढे फॉर्म्युला लिहायचा, डायरेक्ट स्ट्रेस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस, असा बॉक्स काढून यायचा. तेव्हा जाऊन तुमचा 2 मार्काचा प्रश्न तो कंप्लीट होणार. ओके, क्वेश्चन पुढचा काय विचारतोय? स्टेट द पॅरलल ॲक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. बघा, हा 2-2 मार्काचा बी येईल आणि 4 मार्काला घेऊन बसेल. याला यायचं असेल, हा 2ला पण येईल आणि हा 4ला पण येऊन बसेल. बघा, मग आता आपण काय करूया, पॅरलल ॲक्सिस थेरम आणि दुसरा परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. बघा, आता मी काय बोलतो, बारकाईने मन लावून ऐकणार तर समजेल, नाहीतर फेल फिक्स आहे. 101% फेल आहे. मन लावून ऐकायचं. ओके का? हां, तर मग आता काय बरं का, आपल्याकडे आहे आता पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम काय? तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या पण ॲक्सिसचा, हे समजा असा काहीतरी एरिया आहे, ही सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, ही काय आहे? सेंट्रॉइड. तो सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल कुठल्या पण ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तुम्हाला काढता येईल. पहिलं वाक्य काय बोललो मी? सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल कुठल्या पण ॲक्सिसला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. माझं वाक्य लक्षात ठेवा, मी नवीन सांगतो. समजा आपल्याकडे हा एक एरिया आहे. ओके का? ओके, याची सेंट्रॉइडल ॲक्सिस कुठली आहे? ही सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे. या सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल समजा ही एक ॲक्सिस आहे, या ॲक्सिसच्या अबाउट पण तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता येईल. वाक्य कळालं का? काय बोललो? सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या कुठल्या पण ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. नवीन, सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल कुठले पण ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. परत रिपीट सांगतो, सेंट्रॉइडल ॲक्सिस जी आहे तिला पॅरलल खूप सारे ॲक्सिस असतात. सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. समजलं का? पण कसा काढतात? तो काढतात कसा काढतात बघा. आता हा आपला सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, ही सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल ॲक्सिस आहे. ओके, पॅरलल ॲक्सिस, हिच्या अबाउट तुम्हाला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. कसा काढणार? तो काढतात सेंट्रॉइडल ॲक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं? त्याच्यामध्ये AH² ॲड करायचा.
काय ॲड करायचं त्याच्यात, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की मला जर या एनी ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा असेल तर मी कसा काढणार, आय एनी इज इक्वल टू आय जी म्हणजे सेंट्रोइडल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ए एचचा स्क्वेअर. ए एचचा स्क्वेअर, ए म्हणजे या बॉडीचा एरिया, इतकं काही डाऊट नाही आहे. पण एच काय आहे, हे दोन ॲक्सिसमधलं अंतर आहे, हे दोन ॲक्सिसमधलं अंतर आहे. मग झाला ना पॅरलल ॲक्सिस थेरम, झालं पॅरलल ॲक्सिस. काय आहे सांगा बरं, काय जर तुम्हाला सेंट्रोइडल ॲक्सिसला पॅरलल असणारे कुठली पण घ्या, सेंट्रोइडल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तो कसा काढतात, सेंट्रोइडल ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये ए एच स्क्वेअर ॲड करायचा. काय ॲड करायचा, म्हणजे आय जी प्लस ए एच स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे आपला. याच्यानुसार आपण गणित बी सोडवतो. तुम्ही पहिल्या 1-2 व्हिडिओमध्ये तुम्हाला हे गणित दिसायला भेटतील. तो असिमेट्रिकल अनसिमेट्रिकल आहे सेक्शनचा गणित सोडवले आपण, ते गणित तुम्हाला इथं दिसायला भेटत असतं. ठीक आहे म्हणजे असतं. पुढे आता आपण याला इंग्रजीमध्ये कसं वाचणार बघा. पॅरलल ॲक्सिस थेरम, इट इज स्टेट दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन अबाउट एनी पॅरलल ॲक्सिस centroidal axis is equal to moment of inertia of section centroidal axis plus product of area of section and square of distance from the two axis. एकदम बढ़िया डेफिनेशन दिली, एकदम बढ़िया डेफिनेशन दिली. ठीक आहे. हां, तो मग काय बरं का आता कसं लिहिणार, इट इज स्टेट दॅट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन बघा इथं दिलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन अबाउट, बघा द मुमेंट ऑफ इनर्शिया असं बोलू आपण, काय बोलायचं, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन अबाउट एनी ॲक्सिस पॅरलल टू सेंट्रोइडल ॲक्सिस कॅन बी फाइंड बाय काय कसं फाइंड करणार, कॅन बी फाइंड बाय इज इक्वल टू द काय म्हणायचं, कॅन बी फाइंड बाय moment of inertia of centroidal axis plus product of area and distance between square of distance between काय म्हणायचं, and square of distance between two axis, त्या दोन ॲक्सिसमधलं असं बिटवीन टू ॲक्सिस. बघा जमतंय का, नवीन सांगतो. मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन अबाउट एनी ॲक्सिस पॅरलल टू सेंट्रोइडल ॲक्सिस. मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन काय म्हणायचं, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन ॲट एनी ॲक्सिस पॅरलल टू दी सेंट्रोइडल ॲक्सिस कॅन बी इझिली डिटरमाइन बाय. कसं डिटरमाइन करणार म्हणलं बघा, मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन अबाउट एनी ॲक्सिस parallel to the centroidal axis can be found by moment of inertia of centroidal axis plus product of area and square of distance between two axis. हा झाला पॅरलल ॲक्सिस थेरम. मग याची आकृती काढून तुम्ही काय करायचं, डायग्राम काढून त्याला एक्सप्रेस करायचं आहे. बघा अशी आकृती काढायची. ही कुठली ॲक्सिस आहे, ही सेंट्रोइडल ॲक्सिस आहे. ही कुठलीच ॲक्सिस याला पॅरलल एनी ॲक्सिस आहे. ही एनी ॲक्सिस. मग आय एनी कसं काढणार, आय एनी इज इक्वल टू आय सेंट्रोइडल आय सी प्लस ए एचचा स्क्वेअर, आणि एच काय असतो बाळा, हो या दोन ॲक्सिसमधलं अंतर. आलं का लक्षात. असा फॉर्म्युला तुम्हाला सांगावा लागेल. हा पॅरलल ॲक्सिस थेरम झाला. हा काय झाला, पॅरलल ॲक्सिस थेरम. जमल का नाही, नवीन सांगतो. मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन ठीक आहे, प्लेन सेक्शन अबाउट एनी ॲक्सिस पॅरलल टू सेंट्रोइडल ॲक्सिस कॅन बी फाउंड बाय moment of inertia of centroidal axis and product of area and square of distance between two axis. तुम्ही फॉर्म्युल्यावरून बनवा ना, ते तुमच्याकडे फॉर्म्युला आहे ना त्याच्यावरून बनवू शकता. पुढे जाऊ. मग आता पुढचं आहे आपल्याकडे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. काय आहे बघा, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय, याला समजण्यासाठी याला आकृती काढतो. बघा लक्ष द्या. आपल्याकडे एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे. याची आडवी ॲक्सिसला काय बोलतात, एक्स ॲक्सिस. याच्या उभ्या ॲक्सिसला काय बोलतात, वाय ॲक्सिस. आणि मोबाईलच्या आरपार गेलेली बघा गोल दिसतोय ना, या मोबाईलच्या आरपार गेलेली एक ॲक्सिस आहे, तिला काय बोलतात, झेड ॲक्सिस. काय बोलतात तिला, झेड ॲक्सिस. मग या झेड ॲक्सिसला असं पकडून जर मोबाईलला फिरवायचा असेल तर याला असा अर्थ काय झाला, मुमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस. मग बघा
हे जे प्लेन सेक्शनचे ॲक्सिस कोणकोणते आहेत रे? एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस आहे. तुमच्याकडे आय एक्स एक्स पण आहे आणि तुमच्याकडे आय वाय वाय पण आहे. तर आता या दोघं ॲक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे झेड झेड ॲक्सिस, आय झेड झेड जर काढायचा असेल तर तो कसा काढतात? आय एक्स एक्सेस प्लस आय वाय वाय. कळाल का लक्षात? मग काय बोलायचं बरं का? बोलायचं की प्लेन सेक्शनच्या ज्या ॲक्सिस आहेत एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्यांना परपेंडिक्युलर असणाऱ्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा असेल तर तो प्लेन सेक्शनच्या ॲक्सिसचे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस त्यांच्या अबाउट काढलेला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेरजे एवढा असतो, आय एक्स एक्स प्लस आय वाय. मग त्याला इंग्रजीमध्ये लिहायचं बघा. तो कसं लिहिणार बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन सेक्शन अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन सेक्शन पासिंग थ्रू द सेंट्रॉइड ऑफ लॅमिना इक्वल टू ॲडिशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. मी माझ्या भाषेत लिहून सांगतो, सोप्या भाषेमध्ये. कसं सांगतो बघा. तो परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम सोप्या भाषेत सांगतोय, लक्ष द्या. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, काय म्हणायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिस विच इज, काय म्हणायचं? असं म्हणायचं बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन अबाउट परपेंडिक्युलर ॲक्सिस ब्रॅकेटमध्ये काय म्हणायचं? आय झेड झेड. काय म्हणायचं? आय झेड झेड इज इक्वल टू समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट, काय म्हणायचं? समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन ॲक्सिस. कुठले ॲक्सिस? प्लेन ॲक्सिस. समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन ॲक्सिस दॅट इज आय एक्सेस, आय ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं? आय एक्स एक्स अँड आय वाय वाय. आणि एवढं तुम्ही वाक्य लिहिले बाळांनो, पण एवढं वाक्य इथून सोपं केलं मी त्याला. मग याला असं लिहून चालणार नाही. तुम्ही काय करायचं बघा, फॉर्म्युला लिहून दाखवायचा. आय झेड झेड बराबर आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. हा झाला तुमचा परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम. कळालं का? परपेंडिक्युलर ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तो प्लेन ॲक्सिस जे असतात एक्स एक्स आणि वाय वाय त्यांच्या अबाउट असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या बेरजे एवढा असतो, आय एक्स एक्स प्लस आय वाय. असं लिहायचं तुम्हाला. तर एवढं अवघड न करता सोप्या भाषेत लिहा आणि हा फॉर्म्युला तिथे लिहून या. ओके. आपल्याकडे एक 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारतात. 4 मार्क्सचा क्वेश्चन घेतोय. जो क्वेश्चन काय असतो? स्टेट द रिलेशनशिप बिटवीन ई जी के विथ एक्सप्रेशन. तो असं तुम्हाला म्हणलेला आहे. तो स्टेट म्हणजे तुम्ही डिरिव्हेशन करत बसायचं नाही, तुम्हाला रिलेशन सांगायचं आहे. कशामधलं रिलेशन सांगायचं आहे? ई जी आणि के. तो ई जी के याच्यामधलं रिलेशन तुम्हाला काढून दाखवायचं आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे हा. स्टेट द रिलेशन बिटवीन ई जी के. ओके. तर यासाठी तुमच्याकडे बेसिक 2 फॉर्म्युले आहेत. तुम्ही काय करायचे? ते 2 फॉर्म्युले लिहून दाखवायचे आहेत आणि त्याचा वापर आपल्याला आता इथं करून दाखवायचा आहे. तो बघा आता कशा पद्धतीने वापर करतो. तुम्ही थोडंसं दिमाग लावून काम करायचं. कसं? लक्ष द्या. आपल्याकडे हे बघा, आपल्याकडे 4 कॉन्स्टंट असतात. सॉम शिकत असताना आपल्याकडे 4 प्रकारचे कॉन्स्टंट असतात. ई जी म्यू के असं लिहायचे बघा. ई म्यू जी के काय लिहायचे? ई म्यू जी के या पद्धतीने आहे. याला बोलतात यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. म्यू म्हणजे पॉइझन रेशो, जी म्हणजे शिअर, जीला काय बोलतो आपण? मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि के असतो बल्क मॉड्युलस. के काय असतो? बल्क. तो आपल्याकडे ई म्यू जी के हे 4 काय आहेत? हे 4 कॉन्स्टंट आहेत. ते हे जे 4 कॉन्स्टंट आहेत यांच्यामधलं रिलेशनशिप आपल्याला माहीत असायला पाहिजे. 3 रिलेशनशिप आहेत. कुठली? बघा, जर तुम्हाला ई काढायचा असेल तर ई कसा काढणार? ई इज इक्वल टू ई पासून जी किती दूर आहे? ई पासून जी किती दूर आहे? 1 2. किती घर दूर आहे? 2g. कळालं का? ई पासून जी किती घर दूर आहे? 2g. 1 प्लस म्यू. का बरं? हे बघा, जीच्या मागं म्यू किती घर आहे? एकच आहे ना. 1 प्लस म्यू. इथं कसं लिहिलं मी? व्यवस्थित लक्ष द्या. ई पासून जी किती घर दूर आहे? 2. तो ई इज इक्वल टू 2g. ई इज इक्वल टू 2g. ब्रॅकेटमध्ये जी पासून म्यू किती घर मागे? एकच आहे ना. 1 प्लस म्यू. आणि जी म्हणजे मी पॉझिटिव्ह राहणार नाही. ओके का? मागच्या बाजूला निगेटिव्ह लिहायला पाहिजे होतं, पण मी पॉझिटिव्ह होते. 1 प्लस म्यू. तर हे पहिलं रिलेशन झालं. दुसरं रिलेशन बघा, ई पासून के किती दूर आहे? ई इज इक्वल टू 3k. ई इज इक्वल टू 3k. तो इज इक्वल टू 3 राहू दे. हे बाळा हां, ई इज इक्वल टू 3k. हां, दुसरं रिलेशन काय आहे बघा, आपल्याकडे काय होता?
आपल्याकडे होता ई म्यू जी के. ई म्यू जी के. ई पासून जी किती लांब घर आहे 2g 1 प्लस म्यू. हे पहिले रिलेशन आहे आपल्याकडे. ओके का. दुसरं रिलेशन काय आहे. दुसरं रिलेशन आहे ई इज इक्वल टू. दुसरं रिलेशन काय आपल्याकडे ई पासून के किती दूर आहे हे बघा ना 3 घर दूर आहे तो 3k 1. आता बघा के पासून म्यू किती माग आहे 2 घर आहे ना म्हणून 1 मायनस 2 म्यू करायचं. तुम्ही म्हणलं असतं की सर जी पासून म्यू एकच घर दूर होतं इथं मायनस म्यू करायचं ना पण जी आहे म्हणून मी पॉझिटिव्ह केलं आहे. पण के पासून म्यू किती घर मागे 2 म्यू. हे दुसरं रिलेशन आलं. हे दुसरं रिलेशन आलं. हे 2 रिलेशन आले की नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ई जी आणि के हे 3च पाहिजे. म्यू नको आहे. म्यू तुम्हाला नको आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का एक काम करावं लागेल. जर तुम्हाला म्यू नको आहे तर तुम्ही काय काम करा इकडून म्यूची व्हॅल्यू काढून घ्या. कुठून या पहिल्या इक्वेशनवरून म्यूची व्हॅल्यू काढा आणि ती उचलून इथं टाकून द्या. लक्षात येते का. सो यूज आपण काय करणार आता पहिलं इक्वेशन वापरूया. ई इज इक्वल टू 2g ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्यू. याच्यामधून मी म्यू काढून घेतो. कसं काढतो 2g इथं गुणाकारला आहे दोघं इकडे त्यांना डिवाइड होऊन जातील. ई डिवाइड बाय 2g होऊन जाईल तो. ई डिवाइड बाय 2g. मग इकडे काय राहील इज इक्वल टू 1 प्लस म्यू. पण तुम्हाला फक्त म्यू काढायचं आहे की नको. मग तुम्ही कसं काढणार इकडे प्लस आहे 1 इकडे जाताना मायनस होऊन जाईल. म्हणजे ई डिवाइड बाय 2g मायनस 1 इज इक्वल टू म्यू. म्हणजे म्यूची व्हॅल्यू काय आली लक्षात ठेवा. म्यूची व्हॅल्यू काय ई डिवाइड बाय 2g मायनस 1. ई काय व्हॅल्यू आहे म्यूची व्हॅल्यू काय आहे ई डिवाइड बाय 2g मायनस 1. याला उचला. याला बघा याला पहिल्याला काय बोललो तो इक्वेशन नंबर 1 या दुसऱ्याला इक्वेशन नंबर 2. तर तुम्ही पहिल्यावरून काय केलं पहिल्या इक्वेशन म्हणून असं लिहिलं बघा यूज पहिलं इक्वेशन वापरलं आणि त्याच्यावरून म्यूची व्हॅल्यू काढली. याला उचलायचं आणि या दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकायचं. याला बोलायचं पुट इन टू. कशात टाकायचं त्याला दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकायचं. मग दुसऱ्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही टाकलं म्यूची व्हॅल्यू तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बघा. जर टाकलं ना त्याला सॉल्व करत बसू नका. डायरेक्ट फॉर्म्युला लिहा. काय लिहा डायरेक्ट फॉर्म्युला. म्हणजे कसं म्हणतो मी आता बघा म्यूची व्हॅल्यू किती आहे ई डिवाइड बाय 2g मायनस 1. म्हणजे असं होईल बघा. दुसरं इक्वेशन काय होतं आपल्याकडे ई इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू बरोबर. आणि आपल्याकडे आता ईची व्हॅल्यू काय काढली मी आपलं म्यूची व्हॅल्यू काय काढली होती आठवा 1 मायनस 2 इंटू म्यूची व्हॅल्यू काय काढली मी ई डिवाइड बाय 2g ई डिवाइड बाय 2g मायनस 1. हा याचा ब्रॅकेट झाला आणि बाहेरचा हा एक ब्रॅकेट झाला. असं लिहून द्यायचं तुम्हाला. असं लिहावं लागेल. आता हे तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करणार तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर आता तुम्ही लक्षात ठेवा. उद्या पेपर आहे तुम्ही डायरेक्टली काय करा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाय कॅल्क्युलेटिंग ई इज इक्वल टू काय येईल माहिती आहे याला जर पूर्ण कॅल्क्युलेट केला तुम्ही तर याचं उत्तर येईल. जर याला कॅल्क्युलेट केला तर 9 kg ई इज इक्वल टू 9 किलोग्रॅम 9 kg मायनस 3ke. कळालं का.